चल लक्ष द्या, पुढचा प्रश्न बघा आता. काय करायचं आपल्याला, हे जे पहिला फोल्ड आहे त्याच्यानंतर दुसरा फोल्ड आणि तिसरा फोल्ड. मग आपण काय करू, जे तिसरा फोल्ड होता आपण त्याला अगोदर काढू. बघा मग हे जे तुम्हाला इथं पहिला फोल्ड दिसत आहे आपण त्याला काय करू, बाहेर काढू. म्हणजे काय बघा, हे जे असं आहे ना, आता इथं गोल आहे म्हणजे इथे गोल होऊन जाईल. क्लिअर, समजलं. आता बघा मग काय ना, इकडे काढायचं, डावीकडे घोडायचं, म्हणजे तुमचं इथं असं होऊन जाईल पूर्ण. ठीक आहे, म्हणजे इथं एक गोल होईल आणि इथं एक गोल होईल. झाले. आता त्याचे काय ते वरची खाली काढायचं आहे, वरचं काय करायचंय, खाली काढायचंय. मग कसं होऊन जाईल तुमचं, हे तुमचं असं होऊन जाईल. इथं दोन गोल आणि इथं दोन गोल होऊन जाईल. पर्याय क्रमांक कोणता येईल इथं, पर्याय क्रमांक काय आला, बी आला. क्लिअर, समजायला काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा, हे किती छान आहे बघा. तारबंद असं केलं आणि इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला कधी कधी काय आहे, तुम्हाला नेहमी जास्तीत जास्त चौरस येईल, कधी कधी तुम्हाला त्रिकोणचा पाठ विचारतील, कधी कधी तुम्हाला सर्कल विचारतील. तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळाला तुम्हाला काय करायचे, त्या घड्या वगैरे घालायच्या, त्याला कट करायचं. बघा आधी काय केलं, या पूर्ण वर्तुळाचा अर्धा भाग काय केला, त्याच्यावर टाकून टाकला. बरोबर आहे. मग काय केला, अर्धा पाठ वर टाकल्यावर मग हे जे पाव भाग होता ते दुसऱ्या पावावर टाकला आणि त्या पावला काय केलं, असं पंचकोनी पेंटागॉन मध्ये काय केलं, त्याला कापलं. मग इथं काय होऊन जाईल, आपण याला पूर्ण करू. याला आपण पूर्ण केल्यावर हे तुम्हाला असं दिसेल आणि इथे तुमचं काय होऊन जाईल, पेंटागॉन होऊन जाईल. ठीक आहे. आता मग याला आपण खाली घेऊ, याला आपण काय करू, याला आपण खाली घेतल्यावर हे जे पंचकोन आहे तसे जे वर कोण आहे ते कुठं होऊन जाईल, तोंड ते खाली होऊन जाईल. कुठं होऊन, तोंड खाली होऊन जाईल आणि इथं पण काय होईल, तसंच खाली. मला सांगा आता पुढे दिसेल तुम्हाला, हे तर त्रिकोणाला कटलं, हे चौकोन वाटलं कटलं आणि हे पंचकोन पंचकोन पण याच्यातून उजवीकडे डावीकडे पर्याय क्रमांक काय ते बी येते. सिंपल, कळलं. नेक्स्ट बघा आता हे जे कागद आहे, हे जे कागद आहे याला आपण काय करू, याला आपण काय करू, नीट त्याला थोडंसं बघायचं. त्याला तुम्ही काय करायचं, थोडंसं बघा काय केलं आपण लक्षात द्या. आता काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं नीट. आता हे जे कागद आहे तुमचं, याच्या त्याने किती घड्या केल्या, 3 घड्या केल्या. म्हणजे हे 1 आणि हे 2, म्हणजे हा पार्ट त्यांनी याच्यावर ठेवला आणि हा पार्ट त्यांनी याच्यावर ठेवला. समजायले कसे केले त्याने, एकाचे 3 घड्या केले. आधी आपण ते अर्ध्या घड्या करून लागलो होतो. ठीक आहे. मग काय केलं बघा, हा अर्धा पण नाही, याला पण 1/3 म्हणून 1/3 भाग म्हणून किती म्हणतो त्याला, 1/3 1/3. हा 1/3 भाग त्यांनी याच्यावर ठेवला, मग ते दुसरं ठेवला, तिसरं ठेवला आणि मग त्याने काय केलं, इथं कापलं. मग आता बघा आपण काय करू, हा पहिला, हा त्याच्यावर दुसरा आणि मग त्यांनी काय केला, जी अशी पूर्ण बनली होती याला त्यांना त्याच्यात टाकून टाकला. म्हणजे असं त्याला अगोदर घडी घातली. मग आपण ती घडी अगोदर काढू, मग काय होऊन जाईल, हे भाग तुम्हाला इथं असा भेटेल. आणि बघा हा भाग काय केलेला आहे, कट केलेला आहे. मग हा भाग कट केला तर इथला पण एक भाग काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. समजायला, हा भाग त्याने जो कट केला, इथला पण भाग काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. समजलं की डबल सांगू नक्की. तर तुमचं हे असं दिसेल. तुमचं हे कसं दिसेल बघा, मी तुम्हाला दाखवतो. तुमचा हा जो पार्ट आहे ना, हा तुमचा पार्ट, हा पार्ट तुमचा असा दिसेल. डन. मग आता जेव्हा तुम्ही याला भागाचं उकलला, मग काय होऊन जाईल, इथला भाग एक कटेल, म्हणजे इथं तुम्हाला काय भेटेल, व्ही भेटेल तुम्हाला. हे तुमचा भाग असा होऊन जाईल. क्लिअर. आता अर्ध्या भागामध्ये व्ही कुठे कुठे, इथं पण अर्ध्या भागामध्ये व्ही, इथं पण थोड्या पाव भागामध्ये, इथं पण आणि इथं पण. आता मला सांगा, तिसरी घडी आपल्याला उघडायची, काय करायची आपल्याला, तिसरी घडी उघडायची. मग काय होऊन जाईल माहितीये का, तिसरी घडी उघडल्यावर हा पार्ट तुमचा असा होईल आणि इथं एक रेष येईल आणि तुमचं हे इथे एक रेष होऊन जाईल आणि तुमचं असं बनेल. काय होईल तुमचं, सी बनेल. सी बनेल की, हा सी बनेल. आता डी का बनणार नाही सांगा बरं, डी का बनणार नाही, डी ला खाली नाहीये म्हणून बनणार नाही. लाईन इथं पण येते बेटा, लाईन इथं पण येते आणि लाईन इथं पण येते. लाईनचा भाग नाही इथं, खाली बी नाही, खाली ते ए किंवा तुम्ही काय म्हणा त्याला, इथं नाही म्हणून डी कटला. जर खाली राहिला असेल तर आपण उत्तर डी काढलं असतं. क्लिअर. समजलं कसं करायला. ज्यांची इमॅजिनेशन पॉवर भारी आहे, ज्याची ते कल्पना शक्ती भारी आहे ना, त्याला हे गणित सोपे जातात काढायला. ओके. पुढं तिसरा बघा. आता बघा तिसरा गणित म्हणजे 20वा गणित. कोणताही बघायचं आपल्याला, 20वा गणित बघायचं. आता काय बघायचं, आता 20वा गणित बघायला. 20मध्ये काय दिलं तुम्हाला, परत 20मध्ये काय केलं तुम्हाला, तसंच दिले. आधी एक घडी वर घातली, मग त्याला परत घातली आणि मग तिथे त्याने काय केले, त्रिकोणामध्ये त्याला कापलं. मग आता बघा आपण घडी उघडू, आपण ही काय केली, घडी उघडली, मग झालं असं. आणि घडी उघडल्यावर काय झालं,
की तुम्हाला काय भेटले, त्रिकोण भेटेल. म्हणजे तुमचा हे त्रिकोण तुम्हाला पूर्ण भेटेल. हा त्रिकोण तुम्हाला काय होईल, पूर्ण भेटेल. आणि इथे एक तुम्हाला त्रिकोण भेटेल आणि इथं तुम्हाला काय अर्धा भाग भेटेल. डन. इथपर्यंत काय आलं, कळलं इथपर्यंत? मला सांगा आता मध्यभागी त्रिकोण कुठं कुठे, ते बी उभा. इथं मध्यभागी त्रिकोण आहे का, पण ते आडवा आहे, हे कटलं. इथं मध्यभागी त्रिकोण आहे का, नाही. इथं काय आहे, चौकोन, पण त्यावर त्रिकोणच नाही. मग उरते का पर्याय क्रमांक सी. आणि बघा बाजू कटली दिसायला, बघा मला दिसायला का बाजू कटलेलं आहे, दिसायला बाजू कटलेलं समजलं. मग काय ते पर्याय क्रमांक सी. म्हणजे तुम्हाला पूर्ण उत्तर काढायचं नाही, तुम्हाला छोटे छोटे भाग पूर्ण करायचे, त्याच्यात तुम्हाला काय भेटून जाईल, उत्तर भेटून जाईल. क्लिअर. आता बघा 20वा प्रश्न. कोणता प्रश्न, 21वा प्रश्न. कोणता प्रश्न तुमचा, चला पुढे लक्ष द्या. आता पुढं लक्ष द्या. चला आपण कोणता बघू लागलो प्रश्न, 21वा. बरोबर आहे. आता काय होणार इथं काय होईल तुमचं, हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाने काय केला, अर्धा भाग केला. मग अर्धा भाग केला तर त्याचा पाव भाग दुसऱ्या पावावर टाकला. आता नीट इथं विचार करा, आपण या वर्तुळाचे करू 4 भाग. किती भाग केले आपण, 4 भाग. 4 भाग केला तुम्हाला दिसायला आडवी रेषेची दिसायली का. मग इथे एक आडवी रेष होऊन जाईल, इथे एक आडवी रेष येईल, इथे एक आडवी रेष येईल आणि इथे एक आडवी रेष येईल. मग मध्ये काय म्हणलं तुम्ही सांगा, मध्ये गोल म्हणला का, नाही. मध्ये त्रिकोण म्हणला का, नाही. मध्ये कोरा आहे का, नाही. मध्ये काय आलं, त्याला आपण समभुज चौकोन किंवा क्वाड्रिलेटरल म्हणतात. ठीक आहे. कालाचे उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती आलं, 2. आता नेक्स्ट बघा 22वा. 22 काय, आता तुम्हाला त्रिकोण दिला बघा. त्यांनी काय केलं, त्यांनी आधी अर्धा पार्ट त्याच्यावर टाकला त्यांनी. मग काय केला, जो अर्धा पार्ट होता त्या अर्धा पार्टचा परत अर्धा पार्ट त्यांनी त्याच्यावर टाकला. आणि मग त्याला त्यांनी काय केलं बघा, असं सर्कल मध्ये गोल केलं. कसं केलं, सर्कल मध्ये काय केलं, त्याला गोल केलं. दिसायले बघा. ओके. मग तुम्हाला काय होऊन जाईल, तुमचं एक असं होऊन जाईल पूर्ण आणि हे असं होऊन जाईल. आणि इथं गोल, इथं गोल आणि इथं गोल होऊन जाईल. खालून कुठं कट केलंय, अच्छा ही लाईन आहे का छोटीशी. ठीक आहे चालेल, त्याचं काय हे बघा. मग मध्ये काय आलं, आपलं पूर्ण गोल आलं आणि एक लाईन आली. बरोबर आहे. आता बघा आपण जे केलं याला बघा, मग आपण जे अर्धा पार्ट असलं त्याच्यावर हे उघडल्यावर, हे जे उघडल्यावर हे असं झाल्यावर काय होणार आहे, इथे एक रेष येणार आहे. बरोबर आहे. ही तर रेष येईल ना, याला उघड इथे एक रेष येईल. आणि मग हा अर्धा भाग उघडला, कुठे कुठे रेष येईल, हा अर्धा भाग उघडला इथे एक रेष येईल, इथे एक रेष येईल. म्हणजे 4 रेषा येतील. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल, पर्याय क्रमांक हे 4 तर गोल येणार नाही आणि कोपऱ्यामध्ये पण येणार नाही. आणि साहजिक आहे, याला आपण 3दा बंद केलं म्हणजे पण एकाची 3 तर आपल्याला रेषा भेटणार. मग पर्याय क्रमांक काय झाला, 4 ने कटला. सिंपल. ओके. आता काय आहे, आता 23वा प्रश्न. कुठे 23वा प्रश्न, लास्ट पेज असेल. ओके हेच ना, हे ना. ओके डन. चला बघा. ओके याच मोठं झालं. आता हे बघा काय केलं, वरचा भाग खाली घेतला म्हणजे असा पूर्ण भाग झाला. मग याला काय केलं, अर्धा करून टाकलं, असं झाला. आणि मग इथं काय केलं, त्यांनी कट केला. काय केलं त्यांनी, इथं कट केला. आणि खालून पण त्यांनी काय केला, कट केला. बरोबर आहे. आता मग जर जेव्हा आपण याला उघडणार म्हणजे आपण याला पूर्ण असं करू, मग काय भेटेल आपल्याला, आपल्याला इथं एक कट भेटेल आणि आपल्याला इथं एक कट भेटेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती कट पाहिजे, 2 कट पाहिजे. इथं तर खालून कटच नाहीये, इथं खाली एकच कट आहे आणि इथं पण एकच कट दिलं. पर्याय क्रमांक काय आलं, 2. सॉरी पर्याय क्रमांक काय आलं, 1. समजायले. जास्त पूर्ण उत्तर करायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 हे दुसरा प्रश्न आहे. तुमच्यामध्ये नाही का, ठीक आहे. नसेल तसं फळ्यात बघा, समजून घ्या काय करायला, कसं करायला. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न. आता तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय केलं बघा, आधी हे पूर्ण कागद होता, याचं त्यांनी अर्धा कागद करून टाकलं. म्हणजे त्यांनी हे कागद वर घेतलं. मग असं कागद झाल्यावर त्यांनी काय केलं, त्याला परत अजून त्याला काय केलं, छोटं केलं.
राईट, एक चौरस झाला तुमचा, म्हणजे तुमच्या 4 भागाचा एक भाग झाला, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये पण त्याला काय केलं, अजून त्याच्यावर घडी घातली. याचा अर्थ ही घडी उघडल्यावर तुम्हाला इथं काय भेटतील, 3 गोल भेटतील, म्हणजे वर 3 आणि खाली 3, एकामध्ये 3 आले, बरोबर आहे. मग काय होऊन जाईल, तिकडे पण 3 होऊन जाईल. जेव्हा तुम्ही असं उघडणार मग काय होऊन जाईल, तुमची ही रेष अशी येऊन जाईल आणि तुम्हाला 1 2 3 1 2 3, राईट. आता बघा असं कुठं कुठे लगेच काय ऑप्शन नंबर सी. बघा बरं, पूर्ण करायची गरज आहे का, कागदची गरज आहे, कात्रीची गरज, इरेजर, छिद्र पाडायला कर्कटक वगैरे काय गरज आहे का, नाही. नेक्स्ट आता बघा हे क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, आपण डायरेक्ट आता इथेच कोणत्या घड्या गेल्या काय देणे घेणं नाही. ठीक आहे, मला सांगा आता असा भाग, हे जे पाकळीसारखा भाग आहे तुम्हाला कुठे दिसायला, हे स्टार तर कटला, हे कटला. आणि बघा या एका भागामध्ये किती भाग आहेत, 2 भाग आहेत. आपल्याला किती पाहिजे, फक्त एकच पाहिजे. पर्याय क्रमांक काय झाला, 4 पण कटला. चौरस येणार आहे का, ए बी कटला. पर्याय क्रमांक काय आला, सी. ओके, समजलं. आता पुढे बघा तुम्ही, चला आपण 25 बघून टाकू आता. ठीक आहे, 25 बघून टाकू. पण आता 25 बघा आता. ठीक आहे, 25 मध्ये काय केलं बघा, डायरेक्ट आता याला जर आपण तिकडे टाकलं तर काय होऊन जाईल, हे असं एक भाग येईल आणि बघा हे भाग इथं आणि हे भाग कुठे येईल, इथं येईल, म्हणजे इथं येऊन जाईल. असं कळलं. म्हणजे फक्त वरचा भाग तुम्ही शोधा. तुम्ही काय करा, अगोदर वरचा भाग शोधा तुम्ही. असं पुढे तुम्हाला करायची गरज आहे. पुढे दिसायला सांगा बरं, पुढे दिसायला ए मध्ये दिसायला. पर्याय क्रमांक किती आला, ए. बाकीची तुम्हाला बघायची गरज आहे का, नाही. सिंपल, समजलं. ओके, चला बघा 11 वगैरे काय केलं आपण. 11 मध्ये आपण हे जे पहिला फोल्ड, दुसरा फोल्ड, तिसरा फोल्ड, जेव्हा आपण तिसरा फोल्ड उघडू, जेव्हा आपण तिसरा फोल्ड उघडणार तर आपल्याला कशा प्रकारची आकृती भेटेल, आपल्याला भेटेल एक हे असं जाईल आणि एक असं जाईल आणि हे असं होऊन जाईल, राईट. याचा अर्थ काय होणार आहे, तुम्हाला वर असा बी भेटणार आहे. आता इथं वर बी नाहीये, इथं वर बी नाही, 2च बी आहेत. ठीक आहे, आणि खाली तुम्हाला कसं भेटेल, हे तुम्हाला खाली असं एक चौरस भेटेल. तर इथं चौरस क्रमांक पर्याय क्रमांक बी पण कटला, उरलं काय, पर्याय क्रमांक ए, राईट. आता बघा 12वा प्रश्न. आपण त्याला आधी काय केलं, या त्रिकोणामध्ये कट केलं. नंतर हा जो त्रिकोण झाला होता त्याला परत आपण त्रिकोणामध्ये कट केला नाही, पण इथं काय काढलंय, खाली तोंड केलं, त्रिकोण काढलाय. जेव्हा आपण याला उघडू, जेव्हा आपण याला उघडणार तेव्हा आपल्याला काय भेटेल, तेव्हा आपल्याला भेटेल डायरेक्ट 4 काढणार तुम्ही. व्हेरी गुड. बघा इथे तुमचं काय होणार आहे, त्रिकोण येणार आहे, बरोबर आहे. आणि इथं त्रिकोण आला तर यासारखे तुम्हाला वर अजून 2 भेटतील. म्हणजे त्यांची तोंड कुठं असतील, असे होतील, असे होतील आणि हे असे होतील. म्हणजे खाली बघा हे तर सारखे त्रिकोण, हे कटलं, हे 2 वाला पण येणार नाही. उरले काय, ए आणि डी. तर ए मध्ये सगळे त्रिकोण वेगवेगळ्या बाजूला तोंड, बाहेर तोंड करू नये. आपल्याला कुठं तोंड पाहिजे, मध्ये पाहिजे. म्हणजे ए कटते, याचा इथे काय पर्याय क्रमांक डी येते. असं समजलं. त्रिकोणातून कुठे पाहिजे, मधल्या केंद्रबिंदूकडे पाहिजे. ओके, पुढे बघा आता 12व 13व सॉरी 13व ओके डन. आता बघा 13व खूप मजेशीर आहे. बघा आधी एक घडी, नंतर 2 घडी. आता काय होऊन जाईल, काल सांगितलं का काय ते समा, हे येते. 14व काल सांगितलं का, बघा 14व बघा किती येते, ओके डन. ठीक आहे, चला तुम्हाला सांगितलं नाही का, ओके ठीक आहे. चला ईश्वरांना सांगतो, लक्ष द्या इकडं. बघा तर इथे जे तुम्हाला असं हे जे आडवा यल दिसायला, तर याला जेव्हा तुम्ही पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला इथे काय भेटेल, तेव्हा तुम्हाला इथे भेटेल असं चौरस भेटेल आणि तुम्हाला इथे गोल भेटेल. म्हणजे एका बॉक्समध्ये एक चौरस आणि 2 गोल. ठीक आहे, हे टिंब. मला सांगा इथं चौकोन आहेत का, इथं नाही. इथं चौकोन आहेत का, नाही. इथं चौकोन आहेत पण ते काय वेगळे आहेत. आपल्याला आयतासारखे पाहिजे, रेक्टँगल सारखे पाहिजे, आपल्याला स्क्वेअर सारखे पाहिजे. हे काय आहेत मग, हे कटलं. पर्याय क्रमांक आहे असं ए येते. समजलं. बारीक बारीक गोष्टीला काय करायचं, ऑब्झर्व करून उत्तर काढायचं.
म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. आता बघा 14वर. 14मध्ये काय केलं? उभा चौरस घेतला, मग एक घडी त्याच्यावर टाकली, दुसरी घडी त्याच्यावर टाकली आणि इथं मग काय केलं तुम्ही 3 टिंब काढली. मग आधी आपण याला उघडू, मग काय होऊन जाईल? इथं एक गोल, इथं एक गोल आणि इथं एक गोल होऊन जाईल. म्हणजे एकामध्ये किती दिले? 3 आणि 3 किती? 6. मग इथं पण 1 2 3 आणि इथं पण काय होऊन 2. मग बघा असं कुठं आहे, हे तर कटलं खूप कमी आहेत आणि हे मध्ये नाही म्हणून हे कटलं. आता उरलं काय बघा, सर्कलमध्ये कुठं दिसायला का तुम्हाला? नाही आहे का नाही? बघा याच्यामध्ये किती आहेत समजले की अजून मोठं करून दाखवू? मोठं करून दाखवलं तुम्हाला. ओके हा बघा आता याला जेव्हा तुम्ही उघडणार, हे खालची बाजू मी आधी उघडणार तर काय होऊन जाईल? इथे एक गोल होईल, इथे एक गोल होईल आणि इथे एक गोल होईल. राईट. म्हणजे तुम्ही तिकडे उघडणार मग काय होऊन जाईल? तुम्हाला इथे एक गोल भेटेल, इथे एक गोल भेटेल आणि वर एक गोल भेटेल आणि तुम्हाला खाली एक गोल भेटेल, इथे एक गोल भेटेल आणि इथे एक गोल भेटेल. कोण दिसायला सांगा बरं आता असं? कोण दिसायले? पर्याय क्रमांक सी. डन. ओके. आणि शेवटचा बघा आता. ओके हे लगेच कळलं तुम्हाला. इथं एक गोल आहे, इथं एक गोल आलं, इथं एक गोल येईल, इथं एक गोल. पर्याय क्रमांक ए. ओके. काय अडचण? बिना सीझर, बिना कर्कटक, बिना स्केल, बिना पेन्सिल, बिना इरेजरचं तुम्हाला असं करायचंय, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला काहीही वापरू देत नाही. तुम्हाला फक्त पॅड, हॉल तिकीट, 2 पेन इतकेच तुम्हाला मिळत होते. ठीक आहे. चला आता बघू आपण पुढचा भाग.